आई वडिलांनीच सख्या पोटच्या मुलाला साखर दंडाने जखडून त्यावर कुलूप लावलं. तब्बल 3 महिन्यांपासून त्याला घराच्या गच्चीवर कैद करून ठेवलं जात होतं. साखळीच्या दांड्याचे घाव अक्षरशः त्याच्या पायावर उमटले आहेत. हे ऐकताना मन सुन्न होईल. अंगावर शहारे आणणारी ही घटना कुठल्याही चित्रपटातली नाही, ही वास्तविकता आहे नागपूरची. हे घ्या ना सर. पोटच्या मुलाला साखरदंडाने बांधले. नागपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला त्याच्याच आई वडिलांनी साखरदंडाने बांधून ठेवल्याचा संतापजनक प्रकार सध्या समोर आहे. चाइल्ड हेल्पलाईन व महिला बालकल्याण विभागाच्या बाल संरक्षण पथकाने आणि अजनी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाची दखल घेत तातडीने मुलाच्या घरी धाव घेतली आणि मुलाची सुटका करण्यात आली. पण सुटका करण्यात आली असून पालकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र पोटच्या मुलावर इतकी अमानुष भूमिका आई वडिलांना का घ्यावी लागली, याचं स्पष्टीकरण आता मुलाच्याच आईने दिलं आहे. आईच्या म्हणण्यानुसार पीडित मुलाला चोरी करण्याची सवय लागली होती. घराबाहेर निघून जाणे, वस्तू चोरणे, मोबाईल, सायकल उचलून आणणे अशा तक्रारी वारंवार येत होत्या. तो लहान भावालाही सोबत घेऊन जात असल्याने पालक अधिक तणावात होते. अनेकदा समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता तो तेथूनही पळून जात असल्याचा दावा आता सध्या आईने केला आहे. परिसरातील लोकांच्या सततच्या तक्रारींना कंटाळून आणि मुलगा कुठे बाहेर जाऊ नये, आणखी चुकीचं वागू नये या हेतूनेच त्याला साखरदंडाने बांधून ठेवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली सध्या आईने दिली आहे. मुलाला अक्षरशः त्याने 3 महिने असं बांधून ठेवलं. ते कामावर जात असत आणि त्याला गच्चीवर बांधून ठेवत होते. मुलाच्या वागणुकीबाबत आई वडिलांनी दिलेलं स्पष्टीकरण समोर आलं असलं तरी एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच राहतो. चुकीच्या वर्तनावर उपाय म्हणून साखरदंड हा मार्ग योग्य होता का? मुलाला योग्य मार्ग दाखवण्याऐवजी त्याचं बालपण कैदेत टाकणं कितपत योग्य वाटलं? गरिबी, तणाव आणि परिस्थिती जबाबदार असली पण तरीही कायदा, माणुसकी आणि पालक तत्वाच्या चौकटीत ही भूमिका बसते का? हा प्रश्न आज केवळ त्या कुटुंबापुरता न राहता संपूर्ण समाजासमोर उभा राहिला आहे. मी ना माझ्या मुलाला याच्यासाठी बांधलं होतं की तो गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर, आणि त्याला प्रेमानं समजत होतं की बापू असं नाही करायचं. आणि आम्ही दोघंही जण नवरा बायको तंग होऊन गेलतो की बापू काहून तू जाते, काहून नाही. तो कारण काही सांगण्याचं काही त्याचं हेच नव्हतं. आणि दोघंही नवरा बायको आम्ही एवढं तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे जन्म देणारी मायबापाला तो असा हे तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे काहीच समजलं नाही. त्याच्यासाठी आम्ही त्याला बांधून ठेवलं होतं. त्याला चोरी म्हणजे तो स्वतः तर जातच होता, पण त्याच्यासाठी दुसऱ्याही भावाला तो चोरी करायसाठी नेत होता. अजनी पोलीस स्टेशन, कुही आणि बुट्टीपोरी ह्या 3 ठिकाणी आम्ही त्याला रिपोर्ट टाकले आहे. त्याच्यात सायकल आहे, मोबाईल आहे आणि एक दुकान आहे किराण्याचं. दुकानात वगैरे तो दुकानात गेला, त्यांनी फोडफाड केलं, तिथला आहे तो आहे. आणि सायकलचं आणि मोबाईल म्हणजे हा लोक घरी असल्याने तो घराच्या अंदर जायचा आणि चोरी करून वापस यायचा. मोबाईल नेऊन कोणाकडे नेऊन फेकून द्यायचा, असं करत होता तो. याच्या त्यांनी घरी आणून ठेवला होता मोबाईल, आणि मोबाईल दरवाजात आणून ठेवला. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला. तर तो 4 दिवस काही आला नाही. त्याला याच्यासाठी मी बांधून ठेवलं होतं की हा गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर. आणि याला मी फक्त 2 घंट्यासाठी याला मी
2 घंट्यासाठी याला मी बांधून ठेवलं होतं की बा हा गेला नाही पाहिजे. आणि लोक आम्हाला घरावर येत होते लोक, की तुमचा मुलगा हा चोरी करते, मोबाईल आणते, असं तसं. आम्ही म्हणजे लोकांचं पाहून आम्ही तंग होऊन गेलो होतो की बा आता ह्या मुलाचं कसं करायचं. याला सुधारवासाठी मी बहुत प्रयत्न केले की बापू इकडं तिकडं बहुत ठिकाणी नेलं त्याला की बापू इथं नेऊन आम्ही तिथे नेऊन, पण तो सुधारायच्या याच्या काही होतच नाही. आणि मेडिकलला नेत होतो आम्ही, त्यावेळी तो होतच नाही, राहायचंच नाही, तो बाहेरच निघायचा. मग त्याच्यानंतर इव्हिन मग आता त्याला मेडिकलला नेलं तर त्याची ट्रीटमेंट केली मेडिकलला. आणि त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवलं मी याच्यासाठी की बा हा गेला नाही पाहिजे बा म्हणून. हा पहिल्या दिवशी जायचा आहे आणि 4 दिवस काही यायचा नाही. आणि शनिवार आणि मंगळवार हे याचे 2 दिवस राहायचे.